ज्याचा क्षीण त्याची फळ तुका म्हणे काळा हाना तोंडावरी बाता भरा हरी रामबाणी नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण त्याची फळ विठ्ठल विठ्ठल सुग्रीव मित्रम परम पवित्रम. थोडा आवाज द्या मला नाना, यश यांना द्या, मॉनिटरांना थोडं थोडं माईक वाढवण्यापेक्षा. सुग्रीव मित्रम परम पवित्रम सीता कलत्रम नवमेध गात्रम कारुण्यपात्रम शतपत्र नेत्रम श्रीरामचंद्रम सततम नमामि. मनोजवम मारुत तुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. खेळ खेळे हरी कुंजवनी राधिकेच्या मना मोहुनी राधिकेच्या मना मोहुनी राधिकेच्या मना मोहुनी. खेळ खेळ कोमल कुंजनी राधिकेच्या मना. सगळ्यांनी म्हणा ज्यांना ज्यांना जमेल. राधिकेच्या मोहुनी राधिकेच्या राधिकेच्या मना मोहुनी राधिकेच्या मना मोहुनी. राधिकेच्या ताळ हळू मोहुनी राधिकेच्या मना 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 मोहुनी. खेळ खेळ हरी कुंजनी खेळ खेळ हरी कुंजवनी राधिकेच्या मना मोहुनी जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे तेच नमस्कार होणे. आता ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा 4 चरणांचा. जगद्गुरूंना विचारलं काही जणांनी की महाराज कायमची दुःखाची निवृत्ती करायची आणि पूर्णपणे सुखी व्हायचंय, आम्ही काय करू. त्यांनी सांगितलं ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. अशी काही जोड करा. संसारात आलेत ना तुम्ही, स्वतंत्र आहात. पती पत्नीची जोड करा, भावा भावाची जोड करा, गुरु शिष्याची जोड करा, मित्र मित्राची जोड करा, तुम्हाला पटेल ती जोडी करा, पण ऐशी करा रामकंठी धरा. त्या जोडीनुसार त्या जोडीदारानुसार. तोंडात राम आहे ए दीदी नको शांत बसा, बोलू नका आता.
तो कंठात उतरला पाहिजे. आणि एकदा कंठात उतरला, जेणे चुक्या फेरा गर्भवास, कायमचं दुःखाची निवृत्तीच होईल. जन्मालाच येणार नाहीत. मरायचा प्रश्न कुठे येतो? जन्माला आले म्हणून या सगळ्या हेरदार आहेत ना आपल्या, म्हणून हेलपाट आहे, सगळ्या प्रकारचं दुःख आहे. जन्माला चालू नसतो. मग काही काही लोक तरी पर्याय काढतात, नाही महाराज मग लग्न करायला नको पाहिजे होतं, मग ज्यासना जमीर आहे ना त्यासली भेट, किंवा ज्यांनी केलेच नाहीत त्यांना भेटा. ज्यांनी लग्न केले नाही त्यांचाच पसारा इतका आहे. हे बरे लग्न केलेले किमान बंधनात आहेत नैतिक, पण हे सगळं टाळायचं का? मग नाशिवंत जोड तर केलीच आपण. प्रपंच नावाचा वृक्ष असा आहे, त्या वृक्षाचं बियाणंच मुळात दुःखरूप आहे. मग फळ काय सुखरूप असेल का? हे फळ आहेत त्याचे. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. साधक जर पुरुष असेल तर प्रिया शब्दाचा अर्थ पत्नी आहे, आणि साधिका जर स्त्री असेल तर प्रिया शब्दाचा अर्थ पती आहे. झाली जोड, दाम्पत्य जीवन सुरू. मग अपत्य झालं, मुलं मुली दुःखच देणारे. धन दुःखच देणार, असलं तरी दुःख नसलं तरी दुःख. एकतर पैसा नाही त्यावेळेस आपणच रडत बसा, आणि थोडाफार पैसा जमला मग त्यांना उसना दिला नाही ते रडत बसा. देऊनच टाकला ते परतच देणार नाही, मग भानगडी करत बसा. मग काही काही लोक सांगतील अरे नातं मुद्दा नाही, पैसा काय चिलगाडांचे, मग तू बी वाटी दे, तू बी तुला नातेवाईकातली वाटी दे. दुःखदायीच आहे. या वृक्षाचं म्हणजे प्रपंच नावाच्या वृक्षाचं बियाणं, बीजच मुळात बी दुःखरूप आहे. मग फळ काय सुखरूप असेल का? पण ही शरीर रूपी नौका मिळाली ना, नाव मिळाली ना, मग नाव धड करा सहस्रनामाची. भाऊ म्हणजे दुःख. या दुःखाच्या सागरातून ही नाव जाताना दुःखाचं पाणी आत जायला नको, म्हणून विष्णू सहस्रनामाचा लेप आतून लावा. नाव धड करा सहस्रनामाचे. जे भाऊ सिंधूची थडी पावे, दुःखाच्या पलीकडे जाईल, सुखी होईल, कायमचं दुःख मिटेल. पण तरी सुद्धा एक बाधा आहे. काळ म्हणजे टायमिंग, काळ म्हणजे वेळ, आणि काळ म्हणजे यम. वेळ कुणासाठी थांबत नाही, आणि यम दबा धरून बसलेला आहे. इकडे टायमिंग थांबायला तयार नाही, वेळ थांबायला तयार नाही कुणासाठी, आणि घडी घडी काळ वाट्याची पाय. दोघा बाजूंनी काळाच्या बाधा आहेत. मग काळावर जर मात करायची असेल, ज्ञानोबांना 9वं शतक चालू आहे जाऊन, ज्ञानेश्वरी आजही नवी वाटते. काळावर मात केली, तुकोबारायांनी मात केली. जे 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 अधिकृत संत आहेत त्या सगळ्यांनी काळावर मात केली. जगद्गुरु म्हणतात तुम्हालाही करता येईल. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणी पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतानिया, दुसरे चरण संतानिया, दुसरे चरण संतानिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. थोडासा इको जोडा मला त्याला, अगदी कमी चवीपुरता. सालाबादाप्रमाणे चालणारा आपला सप्ताह कितवं वर्ष? हा इथे लिहिलंय 26वं वर्ष. वैकुंठवासी हरिभक्तपरायण परमपूजनीय गुरुमावली कृष्णाजी गुरुजी जायखेडा यांच्या आशीर्वादाने, हरिभक्तपरायण मठाधिपती पोपटनाना महाराज कपालेश्वर यांच्या प्रेरणेने ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा इथे, आणि हरिभक्तपरायण श्रीमान नंदन सर व सौभाग्यवती नंदनबाई यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं ग्रंथपूजन वगैरे होऊन सप्ताहाला सुरुवात झाली. सरांचंच मार्गदर्शन आहे. हरिभक्तपरायण आमचे वर्धडीकर योगेशजी महाराज यांचं या ठिकाणी व्यासपीठ नेतृत्व सुरू आहे. ज्ञानेश्वरी पारायण चाललेलं आहे. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज, हरिभक्तपरायण नरेश महाराज, हरिभक्तपरायण हिरामन तात्या महाराज,
सर्व महाराज मंडळी, माऊली, तुमचं गाव विसरलो. दरेगाव नांदेन. हो, क्या बात आहे. तिकडे गेलो होतो तुमच्या शेतात. बरोबर. उपस्थित गावातील तरुण तडफदार मंडळी, हरिभक्तपरायण वसंतदादा आणि ज्यांचा फोन आला ते राजू दादा कुठे आहेत? घरी गेले का? हा, आहेत आहेत आहेत. हो, चालेल. पंचक्रोशीतून आलेले, पिंगळवाड्याहून आलेले आमचे कृष्णाजी अण्णा, बाळू महाराज, त्यांचे सगळे सहकारी, विंचुरे का जोरणहून आलेले साधू संत. साऊंड सेवा अतिशय चांगली आहे. आमचे नाना महाराज रावळगावकर, स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध, कोणाचं नाव वगैरे सुटलंय का? हो, चोपदार एकच आहेत का? हो हो. चोपदार महाराज, मला वाटतं तुम्ही इथे थांबण्यापेक्षा संवेदनशील जागेवर जर बंदोबस्त केला बरं वाटेल. हे पोरही गडबड करतायत, मी काही पै जाणार नाही. आता रात्री माझ्या बाजूला 4 चोपदार होते. अरे पण तुम्हाला सुना सोडा नाही, एवढा तेवढा, मी काही पाहिणार नाही का? ज्यांचं समजा कुणाचं नाव माझ्याकडून सुटलेलं असेल, आत्ता आत्ता ओळख झालेले आहिरे सर, विणेकरी बाबा, नाही हसू नका. तुम्ही त्यांना हसले का त्यांच्या उंचीला हसले? मला राग येतो कमी उंचीच्या माणसांना जर हसत असाल. हो, कारण कसं माहितीये का, आता जे उंच असतील ते असतील, भाग्य काढून जन्माला आले, उंची घेऊन आले. आता आमचं जे आहे ते गण ऐकणं पडणं, आड देवड, काही 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 ऐका माहिये, मुद्दाम बोलले. काही काही तर आमच्या पत्नीला विचारायचे लग्नात जर गेली, का हो बहीण एकली होईन का? कुठलं नाही आण. बडाई केले रे बडे, उंची वाढणे नाही. आमच्याकडे तर वेगळीच पद्धत आहे अजून. ज्यांची कमी उंची खोंड्या म्हणतोस, खोंडे वाढे नाही ना, पहिली जिवारी सगळं सहन केलं. पण फायदा आहे कमी उंचीचा. मी 12वी पर्यंत अर्धा तिकीटवर फिरेलो. ध्यानमाच ये नाही. 12 बरी ती वाटलीस का तीन पैन कडकड कडकड मरस तो कडकडच ना. मी 12वीत तरी कंडक्टर माल म्हणे, बाळा तिकीट घेतलं का? ओ बाप, बाळा. मला 2 मुली झाल्या तरी मला विचारायचे कीर्तन क्षेत्रात लग्न होई घ्या का? अरे 2 पुरीचे. 12वी पर्यंत अर्ध तिकीट आणि भाग्याने साथ दिली. 2-3 भाग्यवान मिळाले. मी 45 वर्ष नव्हतो तवशीन मला 1 पूर्ण कार्ड दिलं होतं. नकटापणा. तिकीट काढताना गण लाज वाटे, आपण समाज प्रबोधनले जाई राहिलो बुवा. ते तिकीट लिहिताना जीव ब्या यावं. कंडक्टर जर की जाई पडना तर कत जाई. बरं पहिलाच शब्दावर ते म्हणायचे कुठं जायचं? धुळे. ऐकू तेही राहिलं आणि बाहेर कस काय? कमी उंचीचे हजारो फायदे आहेत महाराज. कमी उंचीचा माणूस कधीच झुकत नाही. उंच माणसं झुकून जातात वाईट. नाना तानजले अण्णा. हो, आपली उंचीनुसार विनेकरी मुद्दा मानेल जे असणे. देव जाम नबी.
बारकाईने जर पाहिलं, मी जास्त उंचीच्या माणसांच्या विरोधात नाही बोलत, पण ऊंचा पेड़ ताड़ का, धूप का न छाव का, छोटा पेड़ आम का, है कितना काम का. विठाल विठाल. पण मनामध्ये आमच्या थोडं दुःख असतंच, थोडी उंची पाहिजे होती बा आपली, मनातल्या मनात. आमचे एक चेअरमन मित्र आहेत राठोड म्हणून, त्यांच्या 10-12 शाखा आहेत, शिक्षण संस्था आहे चांगली, पण आमची उंची सारखी जी गणकुडा पकडतात, आम्ही काय करू ते. आणि आधी उकला टाईम घ्या, ती उंची वाढायचं पायदा असो. छत्रपती शिवरायांना स्मरून रोज माळा टाकून कीर्तनाला इथे सुरुवात केली जाते. मागे 7-8 वर्षापूर्वी नंदन सरांनीच मला इथे बोलवलं होतं. त्यावेळेसही रंगत चांगलीच होती. आज बरीचशी सुधारणा आहे. पुन्हा अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे, आपण फक्त वागा, चांगलं वागा, वाईट वागा. समाजामध्ये प्रचार प्रसार आपोआप होतो. आपला प्रचार आणि प्रसार आपण करायच्या भानगडीत पडूच नका. थोड्या दिवसांसाठी प्रचार प्रसार असतो. किती प्रचार केला, 5 वर्षाच्या पुढे कारकीर्द नाही. प्रचारच नाही, वाऱ्या हाती चाले माप. प्रसारच नाही किंवा प्रसारण नाही. तू गुलाब होकर महक तुझे जमाना जाने. फुलं फक्त सुगंधित होतात, उमलतात. सूर्योदय तो नुसतं निमित्त. जैसे कमल कलिका झाले पणे, हृदयची मकरंदा ते राखो नेणे, दे राया रंका पारणे आमोदाचे. माऊली पारायणाला किती लोक बसले? भरपूर झाले, 50-60 संख्या. बऱ्याच दिवसापासून 50 पर्यंतची संख्या ऐकलेली नाही मी पारायणाची. बऱ्याच ठिकाणी जर विचारलं किती लोक बसले, 8 जण भेटेल. चांगलं, मी चांगलंच म्हणतो. किती लोक बसलेत पारायणाला? 12 लोक आहेत बाबा, चांगलं आहे. किती लोक बसलेत? 21 लोक बसलेत. बहुत खूप आनंद आहे. कथा येईन येतच 21. एक माणूस ना पाय पडत फिरणं पडत. मजूर भेटत नाही लोकांना. आता उलट झालंय, आमच्याकडे मजुरांचे पाय पडावे लागतात. मालक मजूरांना पाय पडत फिर राहिला. काय म्हणाले या गोष्टीला? समय. समय साक्षी आहे या गोष्टींना सगळ्या. आपण फक्त आपलं कार्य करा. बातमी पसरली महाराज देहू परिसरामध्ये की तुकाराम महाराज नावाचे एक अवलिया संत असे आहेत की त्यांना देवाचं प्रत्यक्ष दर्शन झालं. पसरली बातमी, कर्णोपकरणी बातमी गेली. काही एकमेकांना सांगायचे, अरे नुसतं दर्शन नाही झालं, देवाशी त्यांचा वाद झालेला आहे. भानगड. वाद होण्यासाठी संवाद होणं गरजेचं असतं. ज्याच्याशी तुम्हाला भानगड करायची त्याच्याशी बोलावंच लागेल ना अगोदर. बोलणारच नाही तर भानगड कशी काय? जे म्हणतात ना आमच्या भानगडी होईल, म्हणजे बोलेत तुम्ही. आते बोलणं बंद काय? बोलणं बंद करू नका. करू आवडीने वाद, तुझ्या सुखाचा संवाद. काय रावण आणि बिभीषणाची भानगड नाही झाली का? लात मारून हाकलून दिलं लंकेमधून. मग बिभीषणाच्या पत्नीचं काय झालं? रावण बोलत नव्हता का त्यांच्याशी? बिभीषणाची मुलगी त्रिजटा, ती तर सीतेची सुरक्षा मंडळातली प्रमुख होती अशोकवनामध्ये. भावाशी वाद झाला म्हणून काय भावजाईशी बोलणं बंद केलं का? या आपला कुजात धंदा. आपला घराण्याचा वाद असतो, घराचा नाही, व्यक्तीचा नाही.
एवढला किरकोळा. त्यांना विचारा शेजारचं घर कोण आहे? आम्ही बोलतो नाही, तुम्ही शिलगी जा, घर कोण आहे? बाया सुद्धा काल्याच्या कीर्तनासाठी थांबलेलो, ब्रश करतोय मी ओट्यावर, ती घर मालकीन बाई जाडी राहील. त्यांचं घर शेजारचं घर सेम टू सेम सारखे दिसायचे. आता मी विचारायलाच पाहिजे होतं असं काही नाही, पण दोन्ही घरी सारखा दिख ना. बेतडा न्यारा जिना एकच होता सेंटर मग. म्हटलं तर शेजारचं घर कोणाचं आहे? ती बहिणी मनकडे असं देख की आव बे कुठं आहे दिकच बा. याने बी गुपचूप कीर्तन करा सोडून मला विचार राहील, पण उत्तर देणं भाग होतं त्यांना. म्हटलं ताई शेजारचं घर कोणाचं? भाऊबंदचे ताबना असं. तोपर्यंत तिचा नवरा बाहेर आला, खिडकीजवळ उभा होता. म्हणे महाराज भाऊबंद नाही, मन पाटणा आहे म्हणे तो सक्का, पण येना पाय रे भाऊ बंद होई घ्या म्हणे. विठ्ठल भानगडी करा पण बोलणं बंद नका करू. लग्नांमध्ये बोलत नाहीत, जो बोलत नाही तो वाढाली घ्या, त्यांना बुंदी बिलत नाही बोलता नाही. आम्ही अरे खाई तले तो का थायमेट घालायला नका बादली. मग हे कमकुवत विचार, कमकुवत कान, जे बातमी पसरली महाराज. वड्या नुसता वाद नाही संवाद झालेला आहे देवाशी. नुसता संवाद नाही, आलिंगन, एकमेकांना मिठी दिली त्यांनी देवाला. चालली बातमी पसरत पसरत. म्हणे त्या पांडुरंगाच्या कृपेने 13 दिवस इंद्रायणीमध्ये बुडलेल्या वह्या कोरड्याच्या कोरड्या बाहेर निघाल्या. रांगाच्या रांगा लागल्या महाराज. रांगा लागाल टाइम नाही, नुसतं समजान पाहिजे शिरपूरले दारू सुटच बो चालणार. इकडनं पीत चालले. मग त्यांना विचारलं अरे आपण सोडाल चालू तताईन सुटस. आता पिवायला हरकत नाही. चालल्या गाड्याच्या गाड्या. मागे एकदा पार्वता माय नुसते हात फिराई दे म्हणे, नो टेन्शन, नो सोनोग्राफी. मुलं व्हायचे. भावनगर कोण म्हणतं लोक जात नाही. रांगाच्या रांगा लागतात. बातमी खरी असो खोटी असो पडतात लोक. एक बातमी आली होती आमच्याकडे, आता कोणतरी एक बाबा आहे म्हणे नाशिक जिल्हा मा, तो निस्ता आपण लागे तर टोपी का देत नाही, टोपीवर परचे ठेवस आता गुण लाग जास म्हणे. असेलही बातम्या ज्या येतात खऱ्या असो की खोट्या असो, जाणारे जातात येणारे येतात. ज्या रांगा लागल्या भंडाऱ्या भामचंद्र घोराडेश्वर डोंगरा, जे ते यायचे जगद्गुरूंना भेटायचे, जे ते यायचे जगद्गुरूंना भेटायचे, दर्शन घ्यायचे. काहीची बोलायची हिंमत होईना. संताजी महाराजांची बोलायचे, काही गवरशेठ वाणींची बोलायचे, काही गंगाराम बुवा मवाळांची बोलायचे. फार कमी लोक यायचे. एक अनगडशाह फकीर नावाचा एक इस्लामिक संत आला, तुकाराम महाराजांच्या समोर बसला. कळतही नव्हतं त्याला यांच्यातले तुकाराम महाराज कोण आहेत. 4 साधूंमधले संताजी महाराज जगनाडे होते, गवरशेठ वाणी होते, गंगाराम बुवा मवाळ होते आणि जगद्गुरु तुकाराम महाराज होते. तिथे विचारलं त्यांनी, बोले इसमें तुकाराम जी कोण आहे? संताजी महाराजांनी सांगितलं वो आहे. अच्छा. हात जोडले, दुआ करण्यासाठी दोघं हात पुढे केले. गुडघ्यांवर बसला तो इस्लामिक मुसलमान संत. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या डोळ्यांमध्ये पाहायला लागला. जगद्गुरु त्याच्या डोळ्यांमध्ये पाहायला लागले.
दोघांपैकी एकाची पापणी लवेन, सारखे एकमेकांकडे पाहत आहे. तुकाराम महाराजांनी विचारलं, क्या देख रहे हो? बोले जो देखना चाहता था वो देख लिया, फिर भी आपने क्या देखा? बोले क्या बताओ? जो तमन्ना थी खुदा से मिलने की पूरी हो गई. बोले कैसे? बोले तुझे खुदा कहूं या खुदा को खुदा कहूं, दोनों की सूरत एक है, किसे खुदा कहूं. इस्लामिक लोकांनी तुकाराम महाराजांना ओळखलं. आपल्या लोकांनी काय केलं? ओळखलं नाही असं नाही, वेळ लागला. ओळखायची दृष्टी निर्माण व्हायला वेळ लागला. आपल्यानी एकच करावं, जवळची माणसं आहेत ना, काही झालं तरी संपूर्ण भारताचा विचार करा तुम्ही. आपल्या भारत देशात लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत पाया पडायच्या पद्धती आहेत आपल्या. थेट जिथपर्यंत हिंदू समाज आहे, भारतातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, कोणत्याही राज्यात जा, कोणी आपल्याकडे आलं पाया पडायचं. लहान पोरांना सांगायचं पाया पड, सुनबाईला सांगायचं पाया पड, आपण पाया पड. पाया पडायची पद्धती अतिशय चांगली आहे, पण तंगड्या वाडानी पद्धती एकदम नालायकची. पुढे जाऊच देवांनी पहिले पाय पडले ना, आणि त्याच तंगड्या वडीस त्याला बितटेच ठेवा ना, कारण तू बितट लोन बेडणार नाही, माल बी जाऊ देणार नाही. काय जाय, हम नकटे तुम नकटे सब नकटो का मेला. साधूंनी काय सांगितलं ते ऐकण्यासाठी कान पाहिजे, तसे नाही. कानांमध्ये दोष आहे आपला. स्वतःवर घेतलं आणि सांगायला लागले जनकल्याणासाठी तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. माझा विठ्ठल पाच गुण, माझा विठ्ठल पाच गुण. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. आपले कान ऐकतात, पण सर्व बाजूचं ऐकतात. इकडचंही ऐकतात, तिकडचंही ऐकतात, चांगलंही ऐकतात, वाईटही ऐकतात. कान फुकणं चांगलं, पण कान भरणं बोलतं नालायक. कान फुकेल परवडतच. लहान बाळ ओट्यावरून पडलं, पळतच आई येते, त्याचे कान फुकते, फू फू फू. नाही तर सुनेल सांग त्यान कान फूक, त्यान कान फूक. कान फूक त्यांना, पण मन पर्यान कान नको भरू. सुनेल कान भरणं वेगळं, कान फुंकणं वेगळं. ज्या वेळेस त्या इस्लामिक साधूने पाहिलं, अजून बरेचसे आलेले होते, मराठी गैर मराठी. सगळ्यांनी विचारलं जगद्गुरूंना की प्रभू आम्ही सर्वजण दुःखी आहोत आणि आमच्या सगळ्यांचा सामुदायिक एकच प्रश्न आहे, आम्हाला सुखी व्हायचंय. म्हणाले माझ्याकडेच काय, सुख देणारे अनेक लोक संसारात असताना तुम्ही माझ्याकडे का आले? एका विद्वानाने सांगितलं प्रभू तुमच्या चेहऱ्याकडे पाहून वाटतं तुम्ही सुखी आहेत, तुमच्या संसाराकडे पाहून वाटतं तुम्ही दुःखी आहेत. आणि तुम्ही आपण काय करतो, संसार पाहतो लोकांचे, त्यांची आजची स्थिती नाही पाहत. आणि पूर्वी आपले जे पूर्वज होते ना, ते संसार पाहत नव्हते, डायरेक्ट पोरदी टाकेत त्या. अरे पोऱ्या जटे लात मारी तटे पाणी काढी. ते पुरुषार्थ पाहायचे, आता ते नाही पाहिलं.
शेती किती आहे? वडील काय करतात? भाऊ कितला आहे? दल्ली जितीये का? सांसारिक स्थिती पाहिली. संसाराने आजपर्यंत पूर्णतया सुख कोणालाही दिलेलं नाही आणि पूर्ण दुःख मिटवण्याची क्षमता संसाराची नाही. आणि या अशा गोष्टीमुळे संसाराच्या नावे घालून या शून्य. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं प्रभू की प्रापंचिक दुःखाची छटा एकही दिसत नाही. मग याचं रहस्य काय? एवढा आनंद तुमच्या चेहऱ्यावर कस काय? काही काही लोक नेहमीच आनंदी असतात. आता मागे जरा आजारी पडलो होतो मी, तर मला पाहायला बरेच लोक यायचे. तर त्यासनं म्हणणं काय राहे, मी झोपेल सापडायला पाहिजे. आणि आमच्या घरवाल्यांचं काय म्हणणं होतं, आता 2 महिना कीर्तने बंद करेन ना, मग गुन्हा मुन्ना पडी राहणार देवनागर. मी उठू खट्टा आली करे या पाला उकला नाही, अमुक काही नाही, डमुक काही नाही, म्हणे यांसाठी अप्रिशिएट केलं तुम्ही थोडं. आणि जे पाहायला येणारे, अरे बापरे काय काही सोयरा आमले वाटणं उकला टाइमी घ्यावी बा, तुम्ही तर फिराय ना, मग रडी दे काढू का तुमले? दुःखाचं काय वर्णन करायचं? एक मित्र आला, मित्र म्हणजे मित्रच असतात ते. मी झोपलेलो होतो, आल्या आल्या मध्ये हट काय दांगडाला आहे ना रे, लोकांतले तारखा भेट राही आणि तू लियल तारखा कुडी राही ना, हट. आमचा मुलगा सांगायचा, काका थोडं त्रास, तू गुचोब रे, माले माहिती तुन बाप पहिले पहिले त्याला नुसता टाय वाज द्या, त्यांना चालला जाई. आनंदी माणूस आनंदच वाटतो. आता काही काही लोक मला विचारायचे, नाही म्हणजे नेमकं काय जाय होतं? म्हणतं इथला दिन जगणं आहे कमी जाय का? मरायला निमित्त पाहिजे, मरायला फक्त निमित्त लागतं. एक सत्य घटना आहे. सोपानदेव चौधरी नाव ऐकून आहेत का? हा नाही तर म्हणा, निदान नाही होईत. ऐकून आहेत का? सर कुठे गेले? आयरे सर ऐकून आहेत ना? बहिणाबाई चौधरींचे चिरंजीव कवयित्री आपल्या खानदेशातल्या, त्यांचे चिरंजीव सोपानदेव चौधरी. सोपानदेव नाशिकला राहायचे आणि लोकमान्य टिळक वारल्यानंतर टिळकांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी टेप बीप करायनात ना, म्हणजे कोणी विचारित आई लबाडे व्हा, त्याने परस्पर देखले होते. सोपानदेव चौधरींकडे राहायच्या. लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी, बहिणाबाईंचे तर ते चिरंजीवच होते. एक एकदम प्युअर तावडी आयराणी भाषा आणि एकेची पुणेरी मराठी. टाया जमी होई का गप्पास ना. या आपलं मी पैबारीच्या पैबारी निघून आली, हा आपल्या आयराणी मिक्स मराठी. तुम्ही तिकडनं येऊन जा, ही आपली भाषा. मराठी जरी बोलायचं म्हटलं आपण तरी याला काही म्हणजे काही आहे का? अभ्यास नाही. मराठी बोलायचं म्हणतात बरेच जण, आयराणी बोलू नये कीर्तनात, आयराणी बोलू नये. बरं बोलू नये काय जाय? चनकरणी बाईली विचार कस काय वहिनी ऍक्सिडेंट कस काय जाय? काही नाही, तो ड्रायव्हर अशी गाडी फाकाडायला गेला आणि वाकांवर कंडाडून दिली. म्हणतो का रे मला सांगत मराठी बोल नको, पार्क तिले आई पाकाडायला गेला आणि वाकाडायला गेला आणि कंडाडून दिली. हाय मराठी शब्द म्हटलं असं बोलतात का वहिनी? नाही नाही, आमले काही एवढा कानाकोपरा माहित नाहीत. कानाकोपरा नाही, मराठीचे ते. वळणावर ड्रायव्हर गाडी वळवायला गेला, ताबा सुटला, गाडी कलंडली. एवढी कलंडली कुलंडली चालत होई. आणि तीच बहीण मला सांगे, कुल्लायांचं पीठ खाता का? म्हणतो पाशी घेता का? त्यांना कुल्लायांचं पीठ म्हणता का मराठीत? बारीक अभ्यास करा.
मराठी बोलताना मराठीच पुणेरी काय बोलतील अशी आपली मराठी असावी. आणि आयराणी बोलताना इतका उकलला उपाडा कराना की हसणारा बी अंगूर काकाना उडाल पाहिजे. आयराणी जर बोलायची तर, आणि मराठी बोलायची मराठीच, हिंदी बोलायची. कुणी विचारलं पाहिजे की आप कहाँ से है, अरे हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है. त्यांना वाटावं माणूस भोजपुरी आहे का बिहारी आहे का काय. हे असं चालत का तेरकून मेरकून आमरे कोण तुमरे को. अभ्यास करा. बहिणाबाई आणि लक्ष्मीबाई टिळक दोघं विधवा, दोघं वयोवृद्ध, दोघं अभ्यासू. एकीचं काव्य म्हणजे बहिणाबाईंचं आज अमेरिकेच्या पाठ्यपुस्तकात आहे महाराज. या कविता बहिणाबाईंच्या. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी जीव झाडाले टांगला. तावडी ऐराणी आहे ती, काही शुद्ध ऐराणी सुद्धा नाही आपली. आणि इकडे लक्ष्मीबाई टिळक रोज जेवण झाले की काहीतरी दुपारी विरंगुळा म्हणून गप्पा मारत बसायच्या. आणि शेजारची एक म्हातारी त्यांच्याजवळ यायची. तिघं म्हाताऱ्या गप्पा मारायच्या. पलीकडच्या गल्लीतली होती ती. आणि काय झालं ना काय नाही, 15 दिवस झाले ती म्हातारी त्यांच्याकडे आलीच नाही. तर बहिणाबाईंनी सांगितलं सोपान देवांना की त्या आजी काय येत नाहीत, त्यांची प्रकृती बिघडली का काय विचारून पहा बरं म्हणे त्यांच्या घरी जाऊन. सोपानदेव चौधरी गेले आईचं म्हणणं ऐकून आणि त्यांच्या घरी जाऊन विचारलं की कुठे गेले आहेत मावशी. मग त्यांच्या सुनबाईने सांगितलं म्हणे त्यांचे एक लहान दीर राहतात गावी, ते वारलेले म्हणून तिकडे थांबलेले आहेत, येतील 1-2 दिवसात. 1-2 दिवसात म्हातारी आली. या दोघींना निरोप लागला. आले म्हणजे आपल्याकडे द्वारदर्शनासाठी जावं लागतं. द्वारदर्शन हा पूर्णतया मराठी शब्द आहे. मराठीत द्वारदर्शन. ऐराणी मग काय म्हणतात? तुम्हाकडे दारवर म्हणतोस का? बारवर आते बंद करते ना लोकेशने, आते बार मा जातस त्यान पायरे ते बार बंद करते ना ते लोकेशने. आणि मराठी बोलायला लाग्या दारावर जायचंय, हा मराठी शब्द नाही. ऐराणीले पालीस मारेल ते. मग आता त्या आजींना भेटायला जाणं गरजेचं होतं. दोघं बाया तिकडे गेल्या, बहिणाबाई चौधरी आणि लक्ष्मीबाई टिळक. आता त्यांच्या घरी गेल्या. मग विचारपूस सुरू झाली. मग यांनी विचारलं कसे काय वारले, आजारी होते का, दीर्घ आजार होता का, आत्ता चालू चालू आजारी पडले, नेमकं काय झालं आम्हाला सांगा. त्या म्हातारीने काय उत्तर दिलं, काहीच नाही हो, चांगली तब्येत होती, नुसतं जीव जावा निमित्त जाय मरी गया. जीव जावा निमित्त जाय मरी गया. जीव जावालेच निमित्त लाग. मरण ही प्रक्रिया जीव जाणे. मराठी जर बोलायची असेल चांगल्या तज्ञांकडनं मराठीचा अभ्यास शिका, स्वतः शिका, मुलांना शिकवा आणि असे मराठीतले तज्ञ बनवा. अहो एक इस्लामिक पोरगा आता जालन्याचं, तुम्ही नाव ऐकलं असेल, अन्सार शेख नाव ऐकलंय? कोण बोललं तिकडे? कलेक्टर झाले मराठी मीडियम मध्ये. इस्लामिक पोरग, मुसलमान पोरग, वडील भंगार विकणारे, 12x12ची खोली, भाऊ रिक्षा चालवणारा, 2 बहिणी घरात, थोरल्या भावाची पत्नी, त्याचे मुलं, वडिलांना 3 बायका, 3 इसले 2-2 तर दर्शात अंदाजे. उगता हिशोब करू आपण. 1 रुपया जवळ नाही. पुण्याला शिक्षकांकडे जाऊन शिक्षकांच्या काय विनवण्या केल्या, त्यांच्या काय पायऱ्या झिजवल्या, विनंती काय केल्या, सर मी निश्चित IAS अधिकारी होईल, मला तुम्ही मार्गदर्शन करा.
पोरग अशी मराठी बोलायचं की पुण्याच्या ब्राह्मणांचे पोरं काय मराठी बोलतील. कोणाचा पोरगा? मुसलमानाचा पोरगा. आज ते बीड जिल्ह्याचे कलेक्टर आहेत. विठ्ठल काय जोड केली असेल महाराज. घरामध्ये दारिद्र्य एवढं. सामोड्याचे तुमचे राजेंद्र भारुड साहेब भिल्ल समाजाचे पोरं भारी भारी चपला बाटा प्यारो गाण वापरायचे. तर त्यावेळेस संडास मध्ये वापरायची स्लीपर पायात घालून भारुड साहेब मुंबईला गेले MBBS करायला. कसं काय घडतं या लोकांना? आतली अंतर प्रेरणा अशी असते, तिची फक्त जोड करा. तिची जर जोड करायची म्हटली तर एकच लक्षात ठेवा, इथे जेवढी तरुण मंडळी असते, विद्यार्थी, सूरज उगते ही रोशनी देता है, फूल खिलते ही खुशबू देता है. कुछ अगर करने की तमन्ना हो दिल में तो जमीन तो क्या आसमान भी साथ देता है. विठ्ठल सुखी माणसांना तुम्ही विचारा, आज जे तुम्हाला सुखी वाटतायत. धीरूभाई अंबानी दुसऱ्याच्या पेट्रोल पंपवर मोटरसायकलींमध्ये पेट्रोल भरायचे. आज त्यांचे पोरं भारतात श्रीमंत आहेत. कसं काय घडलंय? का रात्रीतून घडतं का? एवढा व्यवसाय एकापेक्षा एक दिग्गजांना भेटा. तुम्ही सुखी कसे काय झाले? आपल्या शेतकऱ्यांना भेटा. का हो तुमच्याकडे एवढ्या जमिनी, एवढी मालमत्ता, एवढा कांदा, एवढा डाळिंब, एवढं सगळं कसं काय शेतांमध्ये एवढे मोठमोठाले बंगले कसे काय सहज झाले? का ते काय पोटाला चिमटे द्यावे लागले? रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करावी लागली. जर त्यांच्या पत्नीलाही विचारलं की तुम्ही शेतांमध्येच राहणारे लोक आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये गावामध्ये राहतात, तुमच्याकडे शेतांमध्ये राहतात, उठल्या उठल्या उद्योगाला लागतात. स्वतः नाही केलं तरी मजुरांकडनं करू शकतात. डोक्यात रात्रंदिवस शेती आहे. का नाही जमणार? दिन तैसी रजनी झाली गे माये, अवस्था लावणी गेला अजूनी कान ये. भिल्लाचं पोरग कलेक्टर होतं. या गोष्टीवर तरी विश्वास बसला का कोणाचा? आई दारू विकणारी, मावशी दारू विकणारी, वडील जिवंत नाहीत. तुम्हाला आपला सारखा उत्साह समाजना बागबल्ली दारू प्यायला जायत. एवढं तेवढं चाकणं उरेत एकावानं. दारू विकणारी बाईचा पोरगा कलेक्टर होतो आणि दारू पिणारा वावरे राहिना. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज प्रापंचिक स्थिती जाऊ द्या, प्रापंचिक स्थितीचा अभ्यास केला तर एखाद दिवशी तुमच्या पत्नीने पाठीवर ओस मारला असेल, एखाद दिवशी मम्माजी बुवाने तुमच्या पाठीवर कामटी मारलेली असेल, कोपला पाटील गावीचे लोक, असं काहीतरी घडलं असेल. पण तरी एवढी प्रसन्नता, देखे अखंडित प्रसन्नता ती जेत चित्ता, ते त्रिगणे नाही समजता संसार दुःखा. एवढी सुखरूप परिस्थिती तुमची कशी काय? त्यांनी एकच उत्तर दिलं की त्याचं एकच कारण आहे, सुखाचे व्यवहारी सुख. सुखाच्या व्यवहारी
सुखी व्हायचं असेल, जगामध्ये दोनच लोक सुखी आहेत, एक संत आणि एक निर्लज्ज. निर्लज्जम गई कितली रायनी कितली, काही लाज नाही, लज्जा नाही, काहीच नाही. मुलीचं लग्न, मुलीच्या धीराचं लग्न आहे, व्याह्याकडे जायचंय, एक निर्लज्ज गया. मुलीच्या धीराचं लग्न आहे, व्याही वारकरी होते तिकडे आणि इम्प्रेशन होतं. परिसरातल्या 5-6 खेड्यांमध्ये सुद्धा दारूबंदी करून टाकली त्याने. कुठेच भेटायला नको बा, कारण या कथाईन वडांकुदी चालना जातील, ठेवलंच नाही जवळपास 10-20 किलोमीटर पर्यंत. पण ते पेणारे जे असतात पट्टीचे प्लेयर असतात, ऑलिम्पिक मध्येच फक्त जात नाहीत, एवढं बरं आहे. कथाईंना कथाईन वशिला लाई लुई आला, पिऊन आला, विवाह पार पडला, पंक्ती जेवायला बसल्या. आता मोठा नाही यायचे बुवा, देणार नाही बी, प्युअर माल दे ना, त्या बी नाव काढतील बुवा आपलं. मोठा नाही यायचे आणि टाकली त्याने. मग त्याला विचारायचे, तुम्ही अमक्या अमक्याचे व्याही आहेत ना? मोठा याई भेटेल ते तुमले. तो म्हणे, याई मोठा? अरे इथला मोठा आहे, जर कापा तर टपरी करीस पाट्यावरती चालणे गई ना माझा. त्या म्हणत, हाई जर यायले समजणं मग आपलं बारदा नाव. हा जसा गेला, पंक्ती बसलेल्या होत्या, टाई कती लाग गई याला माहित नाही. मुलगी पाहायची, माझे पप्पा कुठे आहेत, माझे पप्पा कुठे आहेत. आणि पप्पा, बेगम की शादी में अब्दुल्ला दीवाना. कथाच फिरायना, दुसरा नाच ब्याण म्हणाचे, पप्पाला माहितच नाही लगन कोण आहे. आनंद, सुख नाही पण आनंद आहे. त्याला एक जण धरली की, अहो ते आपल्याकडली टाई लागी बिगी आई, दुसराच नशिबने घेतला. जसा आला ते वाढणारे पोरं वाढत होते, खाली बसून पंक्ती भारतीय बैठक, एकाकडनं वरण घेतलं. आता का बा यायचे कस काय आपण बोला, यायले जटे पाण्या होतात तटे रिकामी जागा दिकी, आणि जटे माणसे बसवलं होतात तटे केळीना पाणी दिशे. चालना ना, कोण कोयमा लागलं, वरण टाकत मांडीवर लागलं, गरम गरम वरण आईलो किंवाच काय, जरा बाप ऐकवतं वाढलं. तशाच जावाई बापू आले, त्यांचे संतापाला काही लाज वाटली पाहिजे म्हणे. आमच्या 5 पिढ्यांपासून वारकरी, हा माझा सासरा आहे, पण याला लाज वाटली पाहिजे. तिकडे दारू पी नाही तर काही कर, पण इथे धरलं मनगटाला, मंडवाच्या बाहेर नेलं. इथला पै पाहुणाच ना समोर 2 वाजडी दिल्या. जावयाने 2 वाजवून दिल्या. हवा आणखी दुसऱ्याला सांगे, मार्या होती ना आपले जवाईने 2, पण आपली इज्जतला धक्का नाही. आणखी कधी रासा इज्जत. व्याही आले, निघून जाता. स्वतःची पोरगी आली, सांगायला लागली, पप्पा तुमच्यामुळे लाज वाटते सगळ्या बायांमध्ये, आता मानवरती करायला. आईला नाही सांगितलं होतं मी की तू एकटी ये, पण आई पण ऐकत नाही. तुम्हाला आणलं, काही आहे का लाज एवढी तेवढी उरलेली? निघून जा इथून आमच्या मंडपातून पप्पा तुम्ही. तो सांगे, पोरने आखली दिन होई, पण आपली इज्जतले धक्का नाही. निर्लज्जम सदा सुखी. दुसऱ्या बाजूने संत, त्यांना विचारलं तुम्ही एवढे सुखी का? ते म्हणाले त्याचं एकच कारण आहे, सर्व सुखे आज येतची वळली, संतांची देखील चरणा. तुम्हाला सुखी व्हायचं ना, तुम्हाला दुःखाची निवृत्ती करायची ना, हे पहा, जाताना अशा व्यक्तीकडे जा, त्याचं मार्गदर्शन मोलाचं असलं पाहिजे. कधी कधी ऐकणारे उत्सुक असतात तर सांगणारे कमजोर असतात.
कधी सांगणारे प्रभावी असतात, ऐकणाराच नाही बोंब पडत. आता एका माणसाला छातीमध्ये दुखायला लागलं. कुठे जाशात? छातीमध्ये दुखतंय, कुठे जाल? दवाखान्यात. नाव ऐकलं, आमके डॉक्टर एकदम तज्ञ, डॉक्टरांकडे गेले. त्या भाऊनं दवाखाना बंद करा, टाइम व्हायला होता. आणि याने गाडी मजार घुसली. अहो दादा थांबव थांबव थांबव, झोपा. तो पहिले झोप गेल. म्हणे काय होतं? श्वास लेवाल त्रास होईल का? मग लिहू नको ना म्हणे. तेवढ्यासाठी मला दवाखाना उघडायला हवा का तू? म्हणे श्वास घ्यायला त्रास होतो. अरे घेऊ नको ना, तुला एवढी अक्कल नाही का? विचारणारा तळमळ करतोय, सांगणाऱ्याला भान नाही. काही ठिकाणी सांगणारा तज्ञ, विचारणार बिनाकले. डॉक्टरांकडे एक जण गेला आणि विचार डॉक्टरांनी, म्हणे झोपा. म्हणे मी नाही झोपा, आमने करणे बाईले आजारी आहे म्हणे. मग तू का तर ना? नाही म्हणे ती सरमावस. बरं सरमावस का, ठीक आहे. काय होतं म्हणे, तिला ऐकू येत नाही. बरं बरं बरं, तर तुम्ही असं काहीतरी औषध सुचवा, वाटल्यास मी तिला घेऊन येईल आणि इलाज होईल. तर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही एक काम करा, आता घरी जा, अंगणातून त्यांना आवाज द्या. अंगणातून ऐकू नाही गेलं मग ओट्यावर चढा, तिथून आवाज द्या. नाही ऐकू गेलं मग माझ घरात जा, बैठकीत जा, तिथून आवाज द्या. तिथूनही नाही ऐकू गेलं मग त्यांच्या अगदी जवळ जा आणि त्यांना किती अंतरावरून ऐकू येत नाही ते मला सांगा आणि त्यांनाही घेऊन या, मी निश्चित इलाज करेन. चालेल म्हणे. घरी गेला, अंगणात उभा राहिला पायरीजवळ आणि आवाज दिला. म्हणजे भाजी काय करेल ते? काही पायऱ्या चढून गेला, दारापर्यंत आला. म्हणे भाजी काय केली? बैठकीमध्ये गेला, तिथून आवाज दिला, भाजी काय करेल ते? काही नाही. किचन मध्ये जवळ चालला गेला. किती जवळ? गाठपलो बांधायला जवळ येतोच तितका. आणि विचारलं भाजी काय करेल ते? ती म्हणे कानफुटी घ्यात का तुम्हाला? अंगणमा होता तसा भेंड्या 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 3 चाव सांगायचे. मग दुख न कोणले जे विठ्ठल कुणीतरी एक क्लिअर असावा, एक तर गुरु एक तर शिष्य. दोघं ओके असले तानच नाही. कारण गुरु महाराज तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर एवढी उंची आहे. हे तर गुरु आहे, पण गुरु कृपा निर्मळ बाहेर शांती समाय घडी बसणार नाही. गुरूंचं मार्गदर्शन झालं, गुरुची कृपा झाली, मग सद्बुद्धीचे घालून सुद्धा वाचेने केशव नारायण राम कृष्णारी विठ्ठल केशवा हे उच्चारण व्हावं आणि नुसतं उच्चारण नाही तर ते राम कंठामध्ये ते नाम उतरावं. ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा
केला गर्भवास नाशिवंता ते प्रिया पुत्र नाशिवंता ते प्रिया पुत्र ऐसी जोडी करा. अशी काही जोड करा, राम नाम कंठात उतरलं पाहिजे. लगेच लोकांचे प्रश्न तयार राहतात. महाराज इथला ओरिजिनल आता कथा सापडते. स्वतः काही करानं बी नाही, दुसरा करणारे असले बी नाव उमेद नाही राहणार बा ते पहिल्यासारखा ओरिजिनल लोक मग मरी जाणार आहे. काहीही वेड्यासारखं बोलायचं का सापडणार नाहीत सापडणार नाहीत. कोण म्हणतो सापडणार नाही? नाही महाराज आता कुठं डुप्लिकेटचे कथा का जात नाही. चिंता करू नका, डुप्लिकेटला अजिबात घाबरू नका. डुप्लिकेट कशावरून तयार होतं हे अगोदर विचार करा. ओरिजिनल वरून. शिक्षक वर्ग आहे माझ्या अवतीभोवती. ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट एकदा दिलं गेलं, मग नंतर कोणतं देतात तुम्ही? डुप्लिकेट कशावरून तयार झालं? ओरिजिनल वरून. मग डुप्लिकेट लोक जरी असतील, कस काय तयार झालं? ओरिजिनल वरून. अगोदर 2000ची ओरिजिनल नोट तयार झाली, भले दुसरा रोज डुप्लिकेट होई होई. बुद्धिमान लोक आहेत. एका रात्रीतून का होईना पहिल्याने ओरिजिनल आहे ना. डुप्लिकेटची चिंता करू नका. करो येते कळो येते खरे एक तुझ्या होते. खरं कोणतं खोटं कोणतं ही ओळखायची बुद्धी कोणाला पाहिजे? आपल्याला पाहिजे ना. मग त्या बुद्धीची जोड करा ना अगोदर. बुद्धीची जोड करायची ना. आता एका ठिकाणी मला एकाने सांगितलं म्हणे बाबा लवकर ये जात आपल्या 8 वाजता कीर्तन सुरू करणे. म्हणतो हळद आहे का आपला गाव? मग नाही, आपलं जर 10 वाजेलो आवरी घे तर 11 वाजेपासून तमास आहे. म्हणतो मग आम्ही बी तताच का 11 पाहिजे. तुम्ही आता रामकंठीदारा म्हणणारा नाही महाराज गाव गाडा आहे बताव बिरड पण येणार तुला. गाव गाडा तर काही मराव नाही, पण तू कथा इकडे महाराज भरायला बी तू तर 6 महिन्याला बेन देवाला बी तूच का. मग हे ओरिजिनल डुप्लिकेट नाही का? डुप्लिकेटची चिंताच करू नका. आपल्याला 2-2 डोळे साबूत आहेत. 2-2 डोळे साबूत असून डुप्लिकेट नोटा आपल्याकडे येतात. काय येतात बरं सांगा? तज्ञ बुद्धिमान. आता जर तसं बारकाईने पाहिलं, बायांना सांगतो मी, खेड्यामध्ये घडत नाही, शहरांमध्ये एज्युकेटेड ब्रिलियंट शिप असलेल्या बाया आणि चांगले भक्कम पगार असलेल्यांच्याच बायका त्या डुप्लिकेट सोनार पॉलिश देणारा त्या हुशार बाईसले पचाडी जातात. येड्याने येड्याच राहते त्या. फसलं कोण? नाही मला काय वाटलं नेमन वाटलं तुला. आता कधी रडी राहिली तुला? असं कळलं नाही का सराफाच्या दुकानात जाऊन सोन्याला पॉलिश करावी? सोनान पॉलिश करणारा असा घरी येतच का? आजपर्यंत ओरिजिनल ते ओरिजिनल आहे. तुम्ही अनेक गावच्या सराफ पेठ पाहिलेल्या असतील. सोन्याचे भाव पडले असतील किंवा वाढले असतील. वाढले असतील. आता 72,000 रुपये सोनं होईल म्हणून सराफ लोक त्या दुकान मग बटाटा इकी राहणार का? नाही व सोनं कोणी लेत नाही. मग आता लोसंदरी बटणू विठाल विठाल कुठे अंदाज लावायचा का आपण? ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं. धंदा वेगळा, व्यापार वेगळा. तुकाराम महाराज व्यापारी होते. तुम्ही आपण धंदे व एक धंदा कोणला म्हणतात? एक लोट गाडी लिहिली आहे डायरेक्ट हिरव्या मिरच्या भरल्या होत्या पुरी लोट गाडी आणि चाल ना आई कॉलनी माहिती कॉलनी चला ताई चला
₹15 किलो 15 किलो लिहिल्या लिहिल्या. त्या बाया आल्या हो पावशेर दे. पावशेर नाही ₹15 किलो आहे. 3 किलो लिहिल्या. म्हणे 3 किलो लिहिल्या आणि काय करा बरण्या भरल्या मुळव्यात औषध लई या का. दुसऱ्या दिवशी पाहिलं आई दांड कोबीनं फुलेलं हिरव्या मिरच्या गया. तिसऱ्या दिवशी निस्ता आलं. चौथ्या दिवशी पोतीन पाणी कोणताच ठिकाणा नाही. काल काय होतं आज काय संध्याकाळची लोटगाडी रिकामी. हा धंदा आहे. व्यापार वेगळा आहे. व्यापाऱ्यांच्या पेठा आहेत. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पाठ. एक नाही 7 पिढ्यांपासून आमचा उपवास पारणे राखीला द्वार वंटा व्यापार आहे आमचा. आणि त्या जोरावर आम्ही वाद करू शकलो. तुकाराम महाराजांना विचारलं देवाचे वाद कोणत्या जोरावर. एकच जोड करा. आपल्या मागच्या पिढ्या जरी वारकरी नसतील पुढच्या करायचा प्रयत्न करा. विठ्ठल 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 विठ्ठल. कुल्फ्या विकणाऱ्यांचं बिहारीचं पोरग आहे आमच्या बाजूला. कुल्फ्या विकणारे छोटस पोरग. बाप कुल्फ्या विकायला चालला. आई कुल्फ्यांसाठी लागणारा तो मावा बिवा तो बाजार करायला चालले. छोटस बाळ या पोरापेक्षाही थोडं छोट. ती दिदी बसली ना तेवढं पोरगी लहान बाळाला मांडीवर धरून त्या पोराला सांगते येते जनक सुता जग जननी जानकी. 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 अतिशय प्रिय करुणा निदान की. 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 जनक सुता जग जननी जानकी. जनक सुता एवढीशी पोरगी. तो तिला विचारलं बेटा ये तो रामचरित मानस की चौपाई है, ये तूने कैसी गा ली. बोले हमारे बापू रोज चौपाई गाते हैं. गुलप्या इकणारा बिहार मधला रामचरित मानसची चौपाई. त्याचं पोरग त्या पोराला सांगितलं तेरी चौपाई पाठ आहे भाई कुछ. बोले हा. ते पोरग म्हणायला लागलं. म्हटलं मैं आगे कहता आएगी तुझे. बोले हा बोलो आप. प्रभिसी नगर कीजे सब काजा. मी एवढं म्हणत नाही तोपर्यंत पोरग हृदय राखी कोसलपूर राजा. सुंदरकांड मधली चौपाई. गुलफ्या ऐकणारा पोऱ्याने पाठ. आणि आपला चांगला चांगला काय करत रे तुम बाप नोकरीलचे एखादी गाणं म्हणतायस का. हा म्हण बर. तडी तडीले चालणे. प्रशासकीय अधिकाऱ्याचा पोरगा आणि आई झुमकावाली पोर. एक लक्षात ठेवा ही गाणी पाठ करायला बुद्धीची जोड लागत नाही, मनाची जोड लागत नाही, चित्ताची जोड लागत नाही. या निस्ता कानवर पडायला पाहिजे. त्यांना पाठ होती काहीच नाही. काय करत रे भाऊ तू ना बबल्या. त्यांना पाठ होई गे बबल्या इकसव.
काहीच सांगायची गरज नाही. आणि तेच 28च अभंग आहेत महाराज हरिपाठाचे. हयाती निघे चालली तरी पाठवी राहिली. आपण सांगा त्यांना, या महाराज तुम्ही कधीच ना जुना मागे करीत हरिपाठाला विनय घ्या. नाही महाराज मी कधी मागे मागे बनव. तू मागे मागे पिरा माझा हयाती घालते. का बरं पुढे म्हणणं ते महाराज त्या कधी असं पुरं पाटणे आहे कानपाटचे. तुला लाज नाही वाटत का एवढी तेवढी? साबुदाणा कितला कादावा तीन राजपर्यंत. ऍव्हरेज जर काढायची म्हटली शेंगदाणासनी 130 हातला येते ना. साबुदाणा 100 हात लावचे बगर 150 ना पुढे चालणे गे. आणि 28 अभंग पाठवी राहिला इथला गाठाना व्यवहार जोड नाही केली बुद्धीची. बुद्ध्यम पर्यवतिष्ठते. टाइमपास नका करू. टाइमपास तामना बावड्याने बिकट टाकावं. इथे आल्यानंतर माझ्याकडे काही जणांनी थोडी फरमाईश केली किंवा युट्यूबचे कार्यक्रम बरीच तरुण मंडळी पाहते. आणि आता काय करावं, मी विनोद करायचं टाळतो, पण विनोदासाठी लोकांनी मला पसंत केलेलं आहे. आणि मी विनोद केल्याने जर चेहरे प्रसन्न होत असतील असंही गण संसार मग 12 गाडा दुःख आहे. मग 8 जर 6 उशी मग काय होई जात होती गंज आहे तेवढंच. आपले दुसरे बाबा उद्या येतील ते अध्यात्म सांगतील. आणखी त्या बाबांपाठवर दुसरा बाबा येईल तो चांगलं सांगे. अजून गण पडेल जनसप्ताह ते सगळे अध्यात्म सांगतील. मला काय येतं अध्यात्माचं थोडेफार विनोद मला येतं. टाइमपास नको. त्या टाइमपासवाले लोक नुसता आगाजा देखील यात असणार. कोणावी समोर येतील रामकृष्ण हरी रामकृष्ण 8 नुकसानपणा करू. मांडी वळून बस. मांडी घाल. चटई घे. खाली बस. माळा घे आणि 16 माळा जप रामकृष्ण हरी. मदार का तर रामकृष्ण हरी करायला येडापणाने करू कोणती बी गोष्ट ना. आमचे कीर्तनकार कीर्तनात उभे राहून नमन म्हणतो ना आपण, त्यावेळेस ते आइये हनुमत विराजिये चालीवर म्हणतात ते आणि अभिनय करतात. आइये आइये. आता चोपदार उभा होता पय तू ना म्हण काय तू नाही रो मी आण मांजेल बलाय राहिलो. अरे मग तू न म्हण ना. असं घडतं कधी कधी असं. आता कीर्तनात आम्ही कधी कधी विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना, मग असा हात करावा लागतो. म्हणजे काय म्हणा 5-6 जण उभा राहिल्यात काय मग दाडे आयर वादाडांचे तिकडे या विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ काय म्हणा का उभं राहायचं ना काय बाबा. आता एक तर कीर्तनात उठून उभा राहिला. लाईन चालणे जायला होते. मला वाटलं काही मुद्दानं सांगी राहिला म्हणे बाबा आता लाईन चालणे जायले तवलंग चहा वाटी देऊ का. म्हणतो तवलंग चहा नको वाटू मला नारळी दिदी मी आंधारा निघ जा. या टाइमपासला काय म्हणाल तुम्ही. आमचा भावड्या होता काही येत नव्हतं. फक्त यस नो फाईन थँक्यू ओके गुड बाय कथ गले गले काही ते काही इंग्रजी होते का. पण बोलताना मात्र दिवसभर जेवायला जरी बसला ताट वाढलं त्याच्या पत्नीने लगेच ते ताट उचलायचा. ओ व्हॉट ए डिश. ती बाई म्हणे काल ठेव भाजी टाकायची. रिकामा ताटले बी डिश बन राहिला काल ठेव. मान देनी येड आले कोण मान दे. आणि हे जे काही काही लोक म्हणतात ना बायको मान देत नाही, आपला बेरडपणान पाहिजे मान देत नाही. कोण म्हणतं बायको मान देणार नाही. मान देतात स्त्रिया. मान भोगण्यासाठी नशीब असावं. काही लोकांना स्वतःहून हलके करून घ्यायची सवय. ते ताटली ठीक हो अरे फाईन काल ठेव कांदानपाट टाकांची. गल्लीतही गेला की म्हातारी माणसं ज्यांना काही माहिती नाही त्यांच्या ओ होल्ड मॅन ओ आय ओ म्हात्या लोक असं वाटे बावड्याला बोलती इंग्रजी असं. ये बी काहीच नाही.
आय शर्ट बटन माय कॅप आई इंग्रजी आहे काही माय वॉच आई म्हणजे बोलताच अभ्यास करणार पडे का माय वॉच म्हणाले या असा भांडा भांडा वाक्य पाठ करी ठेवा आणि दिवसभर बोलायचं मात्र कोणाशी शेतातही मजूर आलं की त्यांना हो त्या पहिले त्या बाया सांगते हो बहीण तू नवरा इंग्रजी बोली आम्ही येणार नाही वावर कारण आम्ही मराठी मान्य सुत अहो इंग्रजी मा मोठा उकली आणि व्हायचं असं टाइम पास चालायचा आणि योगाने त्या गावात अमेरिकेतला एक माणूस आला त्याला दर्शन करायचं होतं महाराष्ट्र दर्शन आणि नेमका बावड्यानाच गावले घ्या आता येईल म्हणजे कुठे जाणार माणूस ग्रामपंचायत कार्यालय गावाचं प्रमुख केंद्रबिंदू आता जसा आला ग्रामपंचायतीमध्ये सरपंच साहेब ग्रामसेवक साहेब आठशेत का आता ग्रामसेवक मराठी व्यवहार आता तो अमेरिकेतला माणूस 6 फूट उंचीचा एकदम आला सरपंच साहेबांकडे हाऊ यू डू यू आणि लिहायला लागणार सरपंच म्हणे भाऊसाहेब आई तुमच्याकडे लिहा आई आम्ही काही समजावली मी कसा निवडियलचे मन मला माहिती मना जीवले माहीत मी कथा कथा गोताडात आणि कथा लोके उपाडा तर हे तुम्ही घ्या म्हणे भाऊसाहेब तुमच्या ते भाऊसाहेब म्हणे आई का मन या नेहमी गरपट्यात केलचे मी अजून शिपाईना कारकुंना पगार करा माहिती इंग्रजी तुम्हीच सभा आहे बाल काय बोलता येईल बरं त्याच आणि ते बसलं खुर्चीवर मग शिपायाचं डोकं चाललं शिपाई म्हणे भाऊसाहेब सरपंच साहेब बावड्याला भले लोक अरे पाय बुलेट लिहिली सरपंचने जो गया बावड्याला लिहाले बावड्या जेवायलाच भेटवला होता कांदान पातमा कालाच मोडरा यांचा इंग्रजी बोले आणि कांदान पातना पुढे सरके नाही आणि आला भाऊ ते शिपाईनं गाडी उभी केली ग्रामपंचायतीच्या भावड्या और पटके जेवण अरे मी जेवायला भेटले काय जाय अरे तू चाल बाबा ग्रामपंचायत मग अमेरिकन माणूस येईल छे तुझ्याशिवाय कोणली इंग्लिश बोलता अमेरिका ऐकी आणि बावड्याना बिगर अँजिओग्राफी ना 4 ब्लॉक दिके विठ्ठल बावड्यान बायको म्हणे हाती जाय ना वय ना अमेरिका म्हणे बाप येले हाते कसा बट्टा कुच्च किती गे याती इंग्रजी तो म्हणे मला भूक लाग गेले का बहीण वाढालो नाही का विठ्ठल शिपाईने सांगितलं अरे चल तिथे मोहनथाळ गुलाबजाम फरसाण आणलंय नाशिकना चिवडा तो म्हणे बड करायचे पण अमेरिका बसवलं गाडीवर आणलं ग्रामपंचायत मध्ये आला बावड्या म्हणजे नमुना होता त्याने पाहून घेतला आलिया भोगाशी काही कळे ना अरे टाइमच पास करायचे फक्त जसा आला तो अमेरिकेचा माणूस एकदम उंच बावड्या मनासारखा जमीन आसमानना फरक पण भावड्याने आले ओ माय डिअर हाऊ यू डू यू तो अमेरिकावाला बी म्हणजे सापडणार भाऊ आपले त्याला वाटलं काही ना काही आते जमणे पण आहे नाही जमणे नाही सगळाच पैलवान मिरियल नाही राहत काहीच नाही जत्रा माहीन बाडा खरेदी करी टांगीट येल राहत आमना पैलवानने बादल्याची केल्यात आमना पैलवान अरे तुमना पैलवानने फक्त 70 रुपयाने 3 जर्मल नेता घऱ्याची केलच्या आणि 3 एकर जमीनले आतला दिले खुराक जसे बोलायला लागले आता तिथे तो अमेरिकन माणूस ते ग्रामपंचायतीमधले सगळे फोटो पाहिले गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचे फोटो पाहिले राष्ट्रपती प्राईम मिनिस्टर सगळ्यांचे फोटो आणि विचारत ते तिथे आले भगवान रामचंद्राचा फोटो लावले
त्याने विचारलं, लॉर्ड रामचंद्र? भावड्या म्हणे, येस. व्हॉट ए कॅरेक्टर इज मिस्टर रामचंद्र? फुसफास, कांद्याचे मार्केट ठप्प. विठाला विठाला. ठप्प होऊन जातात ना कधी कधी, की रामचंद्राचं कॅरेक्टर इंग्रजी मग काय सांगू भाऊ. पण ज्या वेळेस भावड्याने सुरुवात केली, मिस्टर रामचंद्र ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಯೋಧ್ಯ ಮಲ್ಯಾಳಂ ఇంటిపో లేదప్ప వాంగ వాంగ. विठाला 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 विठाला. बावड्याला एक माहित होत, अमेरिकावाला तर समजावूच नाही, पण आपलाच बी पत्ता लागाव नाही, काय छेन काय नाही. याला म्हणतात टाइमपास. काहीच हाती लागणार नाही. कानडीने केला, मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका. त्या इंग्लिश माणसाने दुसरा प्रश्न विचारला, बावड्या आताच वाराला आता मारे त्यान ध्यान माही घे. हाई इंग्रजी नाही, पण हाऊ एक कराय ना त्यासले बी आणि माले बी यांनी जाकेट यायची. हाऊ तिसरीच वाट काढली, हाऊ सुधरू देणार नाही आपण. तो ब्रिटिश माणूस जवळ आला आणि त्याने गाडगे बाबांकडे फोटो हात केला. हो इज मिस्टर गाडगे बाबा? मिस्टर गाडगे बाबा सोशल वर्कर. भावड्याला कुठे सांगतात? भावड्या सांगायला लागला, ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ರಾ. त्याने बाया आवऱ्यात जवळ वाजडी इकडनं दुसरी आणि तो निघे घ्या. बावड्या दोन्ही गालपटाचोय. ग्रामपंचायतीमधले सरपंच, ग्रामसेवक भाऊसाहेब, शिपाई बठाई विचारे, भावड्या आमले तर काही इंग्रजी येत नाही, तू किंवा तो, तुम्ही दोन इंग्रजीना तज्ञ, वाचू नका. तू काय बोलणार आहे बावड्या त्याला इंग्रजी मास? तो इथला ललाई उठ ना आणि तुला डायरेक्ट दोन वाजडी देण्यात. तू आमले तर काही माहित नाही भाऊ, तुला इंग्रजी आहे, मग तू काय बोलणार बावड्या? आणि त्यानं काय म्हणणार? बावड्या म्हणे, तो असं म्हणे, काय म्हणे, तो म्हणे तुला जर इथले चांगली इंग्रजी अस, मग तू अमेरिका मा शिकाडाल का बरं येत नाही? हे टाइम पास वाले. एक तर गुरु, एक तर शिष्य. नाही, लहान बाळ आहे आता मी त्यांना का हसलो नाही माहितीये का? मन कीर्तन जर आमना गाव मावस तर मन नात मन कड्यावर बटान. कारण सगळं घरभार कीर्तनाला येतं आमचं. मना कीर्तनले बरं, कारण जवळजवळ बराच कीर्तन कार्याच नाही बायका कीर्तन ऐकायला जाती नाही, बऱ्याच. आणि माझं कीर्तन असलं मग आमची घरची बहीण, सोनबाईन, पोऱ्यान, मग त्या भेटेल बाया आज बऱ्या उन्यात, आज बऱ्या उन्यात या ऐकिले ते नाही. आमने कानी कुठला यावं 12 महिना कुठला यारा तेच करतो. तर नातीचं म्हणणं काय, तिकडे गर्दीमध्ये मला बाबान मांडीवर बटायची, मी खुर्चीवर बटेल आणि ती जोर जोर मारडे आणि मी इकडं कोणाचं येते बरं का, शांत करा ना, घरी घेऊन जा. आता त्याने एक बाई, ओ भाऊ तुम्ही नाच म्हणे. त्या रोज ना मी बोलत नाही, कोण का दाखलं पोरगर रड्या. विठाल एक तर गुरु, एक तर शिष्य. कुणीतरी एक असा प्रभावी असावा की त्याच्या कंठात राम उतरावा, की जेणे चुके फेरा गर्भवास. अन्यथा
या प्रपंच वृक्षाकडे पाहिलं तर काय अवस्था आहे याची. नाशिवंताटी प्रिया पुत्र बऱ्याचदा रामायण ऐकणारे हिंदू लोक आपण काहींनी प्रत्यक्षात ऐकलेलं असेल, काहींनी वाचलेलं असेल. मंथरा कशी बाई होती सांगू शकाल का? बायांनी सांगा. चांगली बाई होती का? सांगा ना, बायांनी सांगा ना. सांगा ना. ती काय आपला काय नाता कोता मग एवढं गाभीर राहिलं तुम्ही? नाही बा, म्हणजेच बहिणी याईन लाग असते. मंथरा कशी बाई होती सांगू शकाल का? स्त्री वर्ग, बायांचा प्रश्न आहे, बायांना विचारावा लागेल. कशी होती मंथरा बाई? मंथरा ताई कशा होत्या? चांगली बाई होती का? हो नाही काही सांगाल का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. का आचारसंहिता लागेल जे तुम्ही बोलतो नाही. कशी बाई होती मंथरा दीदी? वाईट बाई होती? नव्हती, चांगली होती. नेमके काय समजून? आता परवा एक जण भेटला, त्यांना आम्ही विचारायचो, भूक लागेल का, जेवणचे का? अरे काय समजू मी? हा का नाही? एक तर नाही म्हण, नाही तर हा म्हण. मंथरा वाईट बाई होती हे आम्ही ऐकण्यावरून ठरवलं. कशावरून म्हटलं आपण मंथरा वाईट बाई होती? रामायण पूर्ण कंठामध्ये उतरवायचा प्रयत्न करा. वाचत असाल, गायन करत असाल किंवा ऐकत असाल तर कानाद्वारे पूर्णपणे आत जाऊ द्या. काय माहिती आहे तुम्हाला मंथरेबद्दल? मंथरा कोण होती? राजा दशरथजी केकई देशावर आक्रमण केलं, तिथल्या राजाला पराभूत केलं. तर राजाच्या पराक्रमावर एवढे मोहित झाले केकईराज की त्यांनी आपली कैकई नावाची अतिशय बुद्धिमान पोरगी राजाला द्यायचं ठरवलं. पण राजाला सांगितलं की पहा राजाजी, तुम्ही जरी मला पराभूत केलेलं असेल पण मुलीच्या बापाला नाही पराभूत केलं, तुम्ही राजाला पराभूत केलं. या मुलीचा बाप असल्यामुळे मुलीच्या सुखाचा मला विचार करावा लागेल. प्रत्येक बाप करतोय. माझी मुलगी मी तुम्हाला देतो, पण माझ्या माहितीत असं आहे की तुम्हाला या अगोदर 702 बायका आहेत. कौशल्या आणि सुमित्रा ह्या पट्टराण्या होत्या 2, आणि इतर 700 बायका राजा जनकाला होत्या.
तर माझी मुलगी 703 क्रमांकावर जाईल. पट्टराणींमध्ये जरी माझ्या मुलीला घ्यायचं म्हटलं तर 3ऱ्या क्रमांकावर जाईल. आणि आजपर्यंतचा नियम असा आहे की थोरल्या राणीचं अपत्यच राजा होत. पण माझी अशी अट राहील, जर माझ्या मुलीशी तुम्ही विवाहित होत असाल तर माझ्या मुलीला होणारं अपत्य अयोध्येचा राजा बनवावं लागेल. मंजूर आहे? राजाजींनी हो म्हणून दिलं. आणि त्या काळी शब्द प्रमाण होता, शब्द ब्रह्म होता. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन. विवाह झाला, पण या गोष्टीचं कायम स्मरण राहावं म्हणून कैकेयीपेक्षा दुप्पट वयाची, डोळ्याने तिरकी, शरीराने वाकडी, पायाने लंगडी, पण अत्यंत तीव्र बुद्धिमान, हिच्या बुद्धीची जोड जर माझ्या कैकेयीला झाली तर कैकेयीचा अपत्याच अयोध्येचा राजा होणार. एवढा विश्वास असला पाहिजे बुद्धीचा. आणि दासी म्हणून ज्या दिवशी पाठवायचं ठरलं विदाईच्या वेळेस, तर समजावून दिलं मंथरेला की मंथरे, तुला का पाठवतोय? कैकेयीचं अपत्य अयोध्येचा राजा करायचंय, राजाने वचन दिलंय आणि हे काम तुला करावं लागेल. मग सांगा, आपल्या राजाची आज्ञा पालन करणं पाप आहे का? सांगा ना, पाप आहे का? बरं, राजा दशरथजींनी शब्द दिलेला आहे, ती का जबरदस्ती आहे का? रामकथा आपण शेकडो वेळा ऐकतो, नुसतं ऐकतो, कानापर्यंत येतं, मध्ये जात नाही. गातो, तोंडापर्यंत येतं, कंठात उतरत. अयोध्येमध्ये आल्यानंतर डोक्यात एकच सूत्र घेऊन आले. कैकेयी माता नाराज होत्या बापावर की प्रत्येक राणीची, प्रत्येक राजकन्याची दासी राणी इतकी सुंदर असते, माझ्यासाठी हिची का नेमणूक? ही तुझं पोरग राजा बनवणारी आहे, ही तुझ्या हितासाठी मी पाठवतोय. ही तुझी नुसती दासी नाही, ही तुझी सुरक्षा वर्धक आहे. मैत्री जमवून दिली पोरीची दासीची. अयोध्येमध्ये आल्या, डोक्यामध्ये फक्त एकच वक्रदृष्टी दोघांच्या की आपल्याला जे अपत्य होईल ते राजा करायचंय. हिच्या डोक्यात एकच मंतरेच्या, हिचं पोरग राजा करायचंय. पण अयोध्येचं वातावरण ज्या वेळेस पाहिलं की अवधपुरी रघुकुल मनिरावो, वेद विदित तेही दशरथ नाव, धर्म धुरंधर गुणनिधी ज्ञानी, हृदय भगती मती चारंग पाणी, अवधपुरी रघुकुल मनिरावो, अवधपुरी रघुकुल अयोध्येतलं वातावरण पाहिलं आणि सुमित्रा, कौशल्या सख्या बहिणी वाटायला लागल्या कैकेयी मातेला. दोघांच्या आज्ञेमध्ये राहायला लागल्या. अहो, राजा दशरथजी युद्धाला जायला लागले, देवांकडनं लढायला. तर कैकेयीजी विनंती करतायत कौशल्याजींना की दीदी ऐसी बात चला दो मेरी कि राजा हमको साथ ले जाए. बोले पगली हो गई तू? वो वन विहार करने जा रहे, शिकार करने जा रहे. अरे युद्ध में तिथे कोणाची एक एकाचे नाही म्हणून व्यापारी मोठमोठाले असुर आहेत त्या ठिकाणी. पण गेल्या. बायांनी मला एक सांगा, कैकेयी माता राजा दशरथजींबरोबर युद्धासाठी गेल्या, रथावर कुठे बसलेल्या होत्या? नाही माहिती नसेल तर नाही म्हणा. नाही माहिती? लगन मायमन पायपडणी ती पायपडणी आई बरी याद राहा.
आणि कैकई कधी पटेल होती आई बरी याद नाही. कैकई माता रथ चालवत होत्या, सारथ्य कलेमध्ये प्रवीण होत्या. त्या 4 घोड्यांच्या सुडोत्या आता धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मागे जितेंद्रिय पती आहे आणि कैकई मातेसारखे महान साध्वी पतिव्रता. आणि ज्या वेळेस पाहिलं की एक असुराने पहाडाचा तुकडा फेकला, रथाच्या किनाऱ्यावर पडला, तर पाटकन उडी घेऊन आसाच्या जागेवर आपला हात घालून पतीचे प्राण वाचवणारी एवढी महान स्त्री बदनाम होऊ शकेल का? का झाली? समय बडा बलवान. कुणाच्या वाट्याला काय बदनामी येईल चिंता करू नका. समयाच्या हातातलं खेळणं होतं. पण पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. देव कार्यासाठी अपयश आपल्याकडे आलं. ज्या वेळेस त्यांना संतती झाली, 3 राण्या गरोदर होत्या. सर्वप्रथम कौशल्याजींना मुलगा झाला, राजा रामजी. रामकथा ऐकणारे स्त्रिया पुरुष सगळ्यांना सांगतो, निश्चित नाहीत, कदाचित तुम्हाला माहिती असेल, कौशल्या राणीने रामजींना जन्म दिला. त्यांनी आपल्या बाळाकडे पाहिलं. कौशल्यानंतर रामाचं दर्शन सर्वप्रथम कोणी घेतलं सांगू शकाल? नाही? मग बारकाईने रामायण वाचा, ऐका, समजून घ्या. वेळ कमी आहे, मरून जायच्या अगोदर सगळी रामकथा समजून घ्या. काहीही करा. मंथरेने रामाचं दर्शन घेतलं होतं. आणि ज्या वेळेस दर्शन घेतलं, पाहिलं कि तेरे इतना सुंदर तो मैंने त्रिभुवन में किसी को नहीं देखा रे. क्या तेरा सौंदर्य है. कोण वर्णन करते? कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्ता. काय सुंदर आहे रे तू. कौशल्याला सांगितलं, बाई कौशल्या, फार भाग्यवान आहे ग तू. तुझ्या या पोरा इतकं सुंदर त्रिभुवनामध्ये कोणी नसेल. जशी निघाली तिकडे बातमी लागली, जिच्यासाठी आलेली तिला 2 अपत्य झालेले. ती सांगते, अरे मंथरा देख, 2 लल्ला हुए हमारे तरफ. म्हणाले, तुझे हे 2 लल्ला ओवाळून ज्याच्यावरून फेकून द्यावेत एवढं सुंदर बाळ कौशल्याला झालंय. काहीही कर कैकई, भले हे 2 कौशल्याला देऊन टाक, पण तेवढा राम मागून घे. ज्यांना माहिती असेल धन्यवाद, माहिती नसेल, ज्या दिवशी रामजी जन्माला आले त्याच संध्याकाळी कैकई मातेने कौशल्याजींना सांगितलं, इतना बेटा हमको दे दो. जगात पेक्षा कोणतंही सौंदर्यवंत, अप्रतिम किंवा जगावेगळं काहीही तुमच्याकडे आलं, लोक तुमच्याकडे राहू देणार नाही. लोकांच्या डोळ्यात खुपतं. त्यामुळे जगावेगळं काहीही प्राप्त झाले, चांगली बुद्धी प्राप्त झाली, कधीच लोक चांगलं म्हणणार नाहीत. पोरग कलेक्टर झालं, प्रशासकीय अधिकारी झालं, अगदी देशाच्या उंचीवर शिखरापर्यंत जाऊन पोहोचलं, लोक कधीच कौतुक करणार नाही. एकच आहे लोकांचं म्हणणं, एक तर ते मागून घेतील, नाही तर मारून टाकतील. रामाला पहिल्या दिवसापासून सीता स्वयंवरापर्यंत कैकई मातेने आपलं केलं. आणि ज्या वेळेस पाहिलं, आनंद सागरामध्ये बुडाल्या. आत्ता तुम्ही एक गीत ऐकत होते, आतापर्यंत, सजावो घर को गुलशन सा मेरे सरकार आए. सजावो घर को सगळे मेरे घर राम आए. सजा दो घर को गुलशन सा मेरे घर राम आए. 22 जानेवारीच्या दिवशी
सगळ्या भारताने राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा केली. पण रामजी हे नुसते तोंडापुरते ठेवू नका, काहीही करा, राम कंठी धरा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा 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 कंठामध्ये औषध गेलं निश्चित परिणाम करतं, आत गेलं तर आजार जातात. पण नुसतं तोंडात धरलं तर कंठामध्ये गेलं पाहिजे. धुक्कई मजार गया तर कॅन्सर हुआस, वर्णावर फेक देणं काहीच होत नाही. कंठामध्ये उतरवा आणि काहीही करा, सोंग करू नका. साधूंनाही भेटायला जायचं असेल ना तर त्यांनी जे जे रहस्यमय आचरण केलं ते विचारा. काही बी विचारतच लोक. 3 साधू भेटेल होतात. असा हाय दाड्यान जटान हाय गबऱ्या होतात, एक मजबूत खायत, तब्येत म्हणजे तब्येत. आणि ते जेवणाचं राहून गेलं, तुम्ही पटापट हात धुई उठी जातच भुकेरायचं असणार. मी आग्रह करीस एक भाकर कावाडी. त्यानंतर तुमनं काय, तुमनं जागावर म्हणाल गण 72 जणचे तटे टोकाल कोणचे. काळजी घेत चला. पखवाजीला चांगलं जबरदस्त जीव घालायचं, कारण नाही वाजडा वाजडा म्हणजे रे जायला. तसं मी सांगेलचे अर्धिकशे भाकर आजचे राहू द्या. 3 साधू होते असे बसलेले. बरं साधूंकडे जाणारे काय साधूंचे प्रेमीच असतात का? काही आकडा विचारायला जात बाबा काही, अर्थात त्या बी काही साधू राहत रे, त्या बी तर पंगरेल राहतात. आता हे 3 बसलेले, एक जण आला आणि त्यांना विचारायला लागला, म्हणे बाबाजी जय सीताराम. बोले जय सीताराम. म्हणे बाबा साधू व्हायच्या अगोदर तुम्ही कोण होते? अहो प्रश्नच आहे का? साधूही घ्या, तपचर्याही घ्या, आता तुला काय विचार नाही ते विचार. म्हणे साधू व्हायच्या अगोदर तुम्ही कोण होते? ते एकनी सांग, म्हणे आम्ही 3 साडू होतो. साधूवान पहिले आम्ही साडू होतो. म्हणे मग कस काय? आमले 3 उपगाडी काढ आणि आम्ही साधू होत. उपगे वापगे जटा वाढायल हे रामकंठी धरा शिकवते. त्याच टाइमपास करा मागितलं. आपल्याला काय होईल? बंधे को बंधा मिले छूटे को उपाय, सेवा कर निर्बंध की चौपल में दे छोड़ाय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. झालेली सेवा प्रभू रामराया यांच्या चरणी सादर समर्पित करतो. काहीही करा. रामायणावरचे गीताप्रेमचे बरेचसे ग्रंथ स्वस्त आहेत. त्यात मानस पियुष, मानस चंद्रिका नावाचे मराठीतून सुद्धा नुकतेच प्रसिद्ध झालेले ग्रंथ आहेत. आता तेवढ्या किमती राहिलेल्या नाहीत. ज्यावेळेस मानस पियुष आणि मानस चंद्रिका, ज्यावेळेस आम्ही माऊली कृष्णाजी महाराज, ज्यावेळेस आम्ही तो ग्रंथ घ्यायचं ठरवलं होतं, मला एका साधूने सांगितलं होतं, म्हणे रामायणावर जर